मुंबईच्या सायन रुग्णालयामधील एक्स-रे विभागामध्ये गेल्या मंगळवारी दुपारी एसीचा स्फोट झाला आणि भीषण आग लागल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेमध्ये कोणती जीवितहानी झाली नाही। मात्र या घटनेच्या नंतर सायन रुग्णालयाचं ऑडिट केलं असता एक भयानक असं वास्तव समोर आलंय। सायन रुग्णालयामधली फायर फायटिंगची यंत्रणा ही पूर्णपणे कुचकामी असल्याचं धक्कादायक माहिती सध्या समोर आली आहे। महापालिकेमधील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज हा सगळा प्रकार उघडकीस आणला। किशोरी पेडणेकर आणि रुग्णालयाचे डीन यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। नुकत्याच सायन रुग्णालयात नव्याने 4 इमारती उभारण्याचं काम जे ते सुरू झालेलं आहे, पण तत्पूर्वी आता पुन्हा एकदा सायन रुग्णालय ह्या वादाच्या भोवऱ्यात आलाय का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। विरोधी पक्षनेत्या महापालिकेच्या किशोरी पेडणेकर यांनी सरप्राईज व्हिजिट दिलेली। यावेळी काय नेमकं तुमच्या या व्हिजिटमध्ये आढळलं? सायन हॉस्पिटल हे नावाजलेलं हॉस्पिटल आहे। सायन हॉस्पिटलमध्ये अनेक शस्त्रक्रिया होतात, सक्सेस होतात आणि सायन हॉस्पिटलमधनं अनेक रुग्ण चांगले बरे होऊन पण जातात। हे जे हेळसांडपणा आहे किंवा हा दुर्लक्षितपणा आहे, हा थोडासा इंजिनियर डिपार्टमेंटचा आहे, ज्याला MND आपण म्हणतो। ज्या डिपार्टमेंटच्या अंडर हे सगळं येतं, मग त्याच्यावर AE आहे, सब इंजिनियर आहे, JE आहे। आमचं वेगळं मत आहे अजून हे बघितल्यानंतर, फायरचा सुद्धा एक ऑफिसर इथे नेमला पाहिजे। त्याचप्रमाणे इलेक्ट्रिशियन एक वेगळा दिला पाहिजे आणि ह्या सगळ्या लोकांनी मिळून हे काम केलं पाहिजे। आता काय दिसतंय, AMCचं लक्ष काय, हे कॉन्ट्रॅक्ट बदला आणि ते कॉन्ट्रॅक्ट बदला। ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लोक तयार झाली आहेत, ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्यांना गल्लीनी गल्ली म्हणजे म्हणतात ना आपल्या वॉर्डनी वॉर्ड माहिती आहे, त्यांना बदलणार आणि मेरी मर्जी त्याप्रमाणे आणणार। हे काय चाललं आहे? हे अशा गोष्टी त्यामुळे घडत आहेत। अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्या घरात पाहतो, ते माझा कुठे इलेक्ट्रिकल स्विच तुटलं आहे का, एखादं मशीन माझं एक्सटेन्शन बोर्डवरती आहे का, ज्या मशीनला 15 अँपिअरचं सॉकेट लागतं तिथे 5 अँपिअरवरती चालवलं आहे का, कुठे इलेक्ट्रिशियनला पण जोड दिला आहे का, अशा ज्या काही गोष्टी दिसतील ह्या सगळ्या गोष्टी मॅप करायच्या। त्याच्यामध्येही फायर एक्सटिंग्विशरचे स्टेटस, फायर एक्सटिंग्विशरची एक वेगळी चेकलिस्ट असते की ते आपण कधी भरलेलं आहे, त्याची एक्सपायरी कधी आहे, त्याची रिफिल डेट कधी आहे, तर आणि त्याचं लोकेशन कुठं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे आढावा घेतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मी अजय माने, ABP माझा मुंबई।